आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी सर्व राज्यातल्या खासदारांची संख्या 50% वाढणार आहे. त्यामुळे कुठल्याही राज्याच्या प्रतिनिधित्वावर अन्याय होणार नाही असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलं. महिला आरक्षण विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 2029 पासून महिला आरक्षण लागू करायचं असेल तर आता हे विधेयक मंजूर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळानं मान्यता दिल्यानुसार चालू जनगणनेत जातनिहाय गणना होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. काँग्रेसमुळे देशात 50 वर्ष मतदारसंघ पुनर्रचना होऊ शकली नसल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत विविध उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन तपासणी करावी. प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उद्योगांमध्ये किती मशीन लावल्या, प्रदूषण किती प्रमाणात कमी करण्यात आलं आणि कोणकोणत्या उपाययोजना केल्या या सर्व बाबी तपासाव्यात असे निर्देश पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसंच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल दिले. भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरतर्फे वर्धा इथं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME विकासाला चालना देण्यासाठी VSTEM अंतर्गत विशेष कार्यशाळा आणि टाऊन हॉल बैठक आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात 200हून अधिक उद्योजकांनी सहभाग घेत कर्ज सुविधा, शासकीय योजना आणि उद्योग नोंदणी प्रक्रियेची माहिती घेतली. राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश नारायण सिंग यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश यांचं अभिनंदन केलं. सलग तिसऱ्यांदा उपाध्यक्ष म्हणून झालेली निवड हा सभागृहाचा हरिवंश यांच्यावरचा ठाम विश्वास दर्शवते असं मोदी म्हणाले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पक्षांच्या गटनेत्यांनीही हरिवंश यांचं अभिनंदन केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गडचिरोली पोलीस दल आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं गडचिरोली इथं आयोजित रोजगार मेळाव्यात प्रोजेक्ट उडान अंतर्गत 1278 सुशिक्षित युवक युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली. IPLमध्ये आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या 13व्या षटकात 4 गडी बाद 105 धावा झाल्या होत्या. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक ठिकाणी तापमान 44°C पुढे गेलं आहे. अमरावती आणि वर्धा इथं सर्वाधिक 44.4°, अकोला इथं 44.1°, नागपूर, वाशिम आणि गडचिरोली इथं 44°C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.